नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्यापैकी बरेच जण गाजर हलवा बनवताना बऱ्याचशा चुका करतात, त्यामुळे त्यामधलं सगळं जीवनसत्व नष्ट होतं. इथे मी बिलकुल साखर, मावा, खवा, दूध याचा जरासुद्धा वापर न करता सर्व जीवनसत्व टिकवून शिवाय पौष्टिक गूळ वापरून गाजर हलवा बनवणार आहोत. तोंडात टाकताच विरघळणारा एकदम मस्त चवीचा गाजर हलवा कसा तयार करायचा, त्याची साधी सोपी योग्य पद्धत बघणार आहोत. असा हा हलवा तुम्ही एकदा नक्की करून बघा, घरातील मंडळी नक्की खुश होतील. 2-3 दिवस टिकणारा गाजरच्या हलव्याची रेसिपी खूप इझी आणि इंटरेस्टिंग आहे, म्हणून ती अगदी कुठेही स्किप करू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये छान लाल भडक, गोड चवीची आणि चांगल्या दर्जाची गाजर मिळतात आणि अशी गाजर पाहिल्यानंतर गाजरचा हलवा बनवायचा मोह काही आवरत नाही. मग तो मात्र 1-2 वेळा झालाच पाहिजे. मी इथे अर्धा किलो प्रमाणात छान कोवळी, ताजी, लाल भडक, गोड गाजर घेतलेली आहेत. सगळ्यात प्रथम स्वच्छ धुतली, पुसली, त्यानंतर त्याची साल काढल्याने वरती छोटी छोटी मुळं असतात ती निघून जातात आणि परत एकदा नळाखाली धुवून पुसून घ्यायची आहेत, म्हणजे माती वगैरे असेल तर ती निघून जाईल. घरातल्या किसणीने गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे चॉपर, फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये किसून घेतलं तरीही चालू शकेल. असं किसून हलवा केला तर छान मोकळा मोकळा तयार होतो. अर्धा किलो संपूर्ण गाजर आपण किसून घेतलेला आहे. दुसरीकडे गॅसवर नॉनस्टिक किंवा जाड बुडाची पसरट कढई ठेवायची आहे, म्हणजे परतायला सोपं जातं. सर्वात प्रथम कढई गरम करून घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्यात 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत. तूप सर्व कढईला पसरून घ्यायचं आणि हलकंसं गरम झालं की अर्धा किलो गाजर जे किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आता मोठ्या आचेवर म्हणजेच हाय फ्लेमवर याला एकसारखं परतून घेणार आहोत. तुपामध्ये एकसारखं परतून घेतलं की खाताना साजूक तुपाचा छान स्वाद येतो. हाय फ्लेमवर याला 5 मिनटं रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे. रंग थोडासा बदलला की समजायचं गाजराचा कच्चेपणा संपूर्ण निघून गेलेला आहे. इथे आपण गाजर हलवा पौष्टिक बनवण्यासाठी गुळाचा वापर करणार आहोत. मेजरिंग कपने 1/4 कप गूळ घेतलेला आहे. अर्धा किलो गाजरसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जास्त गोड आवडत असेल तर 1 कप घेऊ शकता. आता हाय फ्लेमवर 5 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता गूळ यामध्ये संपूर्ण विरघळून पाणी सुटलेलं आहे आणि गाजराला देखील स्वतःचं असं पाणी असतं आणि त्यावरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. असं पाणी सुटायला लागलं की झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 मिनटं याला वाफवून घेणार आहोत. 10 मिनटानंतर झाकण उघडून बघणार आहोत. आता मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे. रंग हलकासा बदललेला आहे. झाकण ठेवून वाफेवर शिजवल्यामुळे संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि यातलं जीवनसत्वसुद्धा टिकून राहिलेलं आहे. बरेच जण काय करतात, दूध घालतात आणि दुधामध्ये हे गाजर शिजवून घेतात. त्यामुळे गाजराचं जीवनसत्व असतं ते निघून जातात आणि गाजर ओव्हरकुक होऊन फक्त चोथा उरतो. म्हणूनच आपण काय केलं, गाजराच्या स्वतःच्या अशा पाण्यावर गाजर शिजवून घेतलं. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. अर्धा कप मिल्क पावडर घालायची. तुमच्याजवळ खवा असेल तर तोही 50 ग्राम वापरू शकता. मिल्क पावडर एकजीव करून घ्या. 1 चमचा वेलची पूड घालायची. लक्षात असू द्या, गॅस बंद केल्यानंतरच खवा आणि वेलची पूड घालायची आणि हलक्या हाताने परतायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी गरम आहे तरीसुद्धा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे. थंड झाल्यावर अजून मोकळा सुटसुटीत दाणेदार तयार होतो. ड्रायफ्रूट्सने डेकोरेट करूया. तर बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुन्हा आपली भेट एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत छायाच कुक टाईम पाहत राहा. धन्यवाद.